आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेची वाहतूक ही 4 तासांपासून विस्कळीत झालेली आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ही ठप्प झाली आहे। कसारा कल्याण मार्गावरती मध्य रेल्वेचा खोळंबा सध्या झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आसनगाव ते खडवली दरम्यान वीज पुरवठा हा खंडित झाला आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। यामागचं कारण म्हणजे पहाटेच्या वेळेस पॉवर सप्लाय हा कुठेतरी बंद पडला आणि याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवासावर पडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। कसारा ते कल्याण मार्गावर पाटेमध्ये जे रेल्वे चालतात त्यामध्ये कुठेतरी हा खोळंबा झाल्याचं दिसून आलं। त्याचसोबत आसनगाव ते खडवली दरम्यान जी अपलाईन मार्गिके आहे त्यावरचं कुठेतरी पॉवर सप्लाय बंद पडल्यामुळे कुठेतरी वाहतूक आहे रेल्वेची ती मध्य मार्गावरची खोळंबली। त्यामुळे कुठेतरी आता एकंदरीत हा पॉवर सप्लाय पुन्हा एकदा योग्यरीत्या दुरुस्त करण्यात आला आहे। तब्बल 1 ते 1.5 तास लोकल सेवा ही विस्कळीत होती आणि 4:30ची जी पहिली लोकल असते ती कुठेतरी 4:25 ते 5:25 दरम्यान अडकल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व जी लोकल सेवा आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित चालू झाली आहे आणि मध्य रेल्वेवरची लोकल ही आता सुरळीत चालू झाली आहे। कॅमेरामॅन अक्षय सरमळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत